नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर हा त्या गुंडाला फोनवर म्हणत असतो की तुमच्यासारखे हे भाडोत्री जे कर्दंकाळ असतात ना, आणि आमच्या मागे तुमचे ते सर्व मालक आमच्या मागे शेपूट हलवत फिरवत असतात. तुझ्या ह्या अशा धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही, कारण अशा धमक्या मला रोज येत असतात. तर लगेच तो गुंड आणखीनच चिडतो आणि मी तुला अशा पोकळ धमक्या देत नाही. आजपर्यंत तुझ्या आयुष्यात कोणीच तुला इतका मोठा धक्का दिला नसेल, तेवढा मोठा धक्का मी तुला देणार. ते ऐकून गुंजा घाबरते आणि कबीर म्हणतो की काय रे, काय करणार तू? तू जे काही हे आर्टिकल छापलं ना, ते आर्टिकल संसदेपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे प्रश्न खूप मोठा बंड निर्माण करणार. त्यामुळे तू ते आर्टिकल मागे घे, असे तो कबीरला धमकावत असतो. कबीर म्हणतो की नाहीतर काय करशील, मी तुझ्या धमक्यांना नाही घाबरत. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की अरे, जो मला नडला तो कायमचा संपलाच. तेव्हा लगेच कबीर म्हणत असतो की हे असे धक्के मी कायमच पचवत आलो. माणूस म्हणत असतो की अहो कबीर साहेब, आजपर्यंत तुम्ही लाख धक्के पचवत आले असतील, पण तुमच्या मागे जे माणसं आहेत त्यांना हा धक्का पचेल का? तर गुंजा आणखीनच घाबरलेली असते. माणूस म्हणत असतो की जर तुम्हाला तुमची फॅमिली ही सुरक्षित राहायला हवी असेल, तर आम्ही जे सांगतो ते ऐका आणि जरा प्रेमाने विचार करा. तेव्हा कबीर मात्र काही घाबरत नसतो. गुंजाला खूप असं घाबरल्यासारखे होत असते. कबीर मात्र घाबरत नाही. कबीर त्या गुंडाला म्हणत असतो की तुला माझ्या फॅमिलीला मध्ये घ्यायची काही गरज नाही. जे माझ्याशी करायचे ते माझ्याशी कर. तो गुंड म्हणत असतो की ठीक आहे, मग लगेच लवकरच भेटू. तेव्हा तो गुंड फोन ठेवून देतो आणि म्हणत असतो की हा कबीर ऐकणाऱ्यातला नाही, त्यामुळे लवकर याचा बंदोबस्त करायलाच हवा. इकडे गुंजा फोन ठेवल्यानंतर खूप घाबरते आणि तो नक्की कोणीतरी गुंड असेल. हे गुंड यांना कोणाच्या जीवाची पर्वा नसते. नक्की साहेबांच्या जीवाला काहीतरी धोका आहे. गुंजा लगेच देवी आईला हात जोडते आणि तूच आता रक्षण कर बाई साहेबांचं, आणि मला योग्य रस्ता दाखव की मी काय करू ते, आणि साहेबांना या संकटातून कसे वाचू म्हणून देवीला प्रार्थना करत असते. तेव्हा गुंजा त्या टेबलमधील एक खडू घेते आणि देवी आई समोर तो खडू ठेवून म्हणते की आता या खडूने मी अशी लक्ष्मण रेखा आखते की कुणीच या घरामध्ये वाईट शक्ती घेऊन येणार नाही आणि घुसण्याचा सुद्धा प्रयत्न करणार नाही. त्यानंतर कबीर कामावर जाण्यासाठी निघलेला असतो आणि मधू विजया त्याच्यासाठी हलवा घेऊन येतात आणि कबीर, मी तुला सांगितले होते ना आज मी हलवा बनवणार. तेव्हा कबीर म्हणतो की अगं आई, मला ऑलरेडी उशीर झाला आणि आज बाबांची अपॉइंटमेंट आहे हॉस्पिटलमध्ये, लक्षात तर आहे ना? तर मधू म्हणते की हो. मधू म्हणते की त्यांच्या तर लक्षात आहे की नाही, ते सुद्धा बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघून गेलेत. तर विजय म्हणत असते की सोबत सुद्धा आज कामावर निघून गेला. घरात एकही पुरुष मंडळी नाही. तेव्हा गुंजा धावतच येते आणि विजय म्हणत असते की पण कबीर, तुला जायचे तर जा, पण मृण्मयीला मात्र हा हलवा भरवल्याशिवाय आम्ही तुला जाऊन देणार नाहीत. तेव्हा गुंजा धावत आलेली असते आणि साहेबा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचे, असे ती कबीरला म्हणते. मधू म्हणते की गुंजा, अगं तो माझंच काही ऐकत नाही, तुझे कसे ऐकणार? तर कबीर म्हणत असतो की आई, मी मृण्मयीला जर हा डबा घेऊन जाणार असेल तर खरंच आज माझ्याकडे वेळ नाही, नंतर मी कधीतरी जाईल. एवढ्यात कविता ही मृण्मयीला घेऊन आलेली असते आणि रेशीमसुद्धा त्यांच्या सोबतच असते. कविता म्हणते की भाऊजी, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तर मृण्मयीला बघून कबीरला मात्र आनंद होतो आणि बाकी सर्वांना सुद्धा. कविता म्हणते की भाऊजी, हे बघा, तुमची नवरीच येथे आली तुमच्या हाताने हलवा खाण्यासाठी. तेव्हा मृण्मयी म्हणते की असे काही नाही बरं का, तुम्ही मला बोलावले म्हणून मी तुमच्यासोबत येथे आले. तेव्हा रेशीम म्हणते की कबीर, तू मृण्मयीला हलवा भरव आणि तू जर हलवा भरवला नाही तोपर्यंत आम्ही तुला जाऊन देणार नाही. तेव्हा कबीर हा मृण्मयीला हलवा भरवतो आणि आता झाले का? तर सर्वजण टाळ्या वाजवतात. कबीर म्हणतो की यात आता टाळ्या वाजवण्यासारखे काय आहे, मी निघतो आता, मला उशीर झाला. मधू म्हणत असते की कबीर, सांभाळून जा, काळजी घे स्वतःची. तेव्हा कबीर म्हणतो की आई, प्रत्येक वेळेस काळजी घ्या असे का म्हणत असते? मी एक पत्रकार आहे, स्वतःची काळजी घेऊ शकतो, फक्त तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या. म्हणून कबीर तेथून बाहेर निघून जातो. सर्वजण आतमध्ये निघून जातात. गुंजाला मात्र टेन्शन येते. गुंजा मनात म्हणत असते की साहेबा, तुम्हाला इतके धमके आल्या तरी सुद्धा तुम्ही घाबरले नाहीत आणि तुम्ही निघून गेलात. तुम्हाला मात्र सर्वांची काळजी लागते आणि स्वतःची काही काळजी नाही. पण देवा डोंगरोबा, तू नक्की काळजी घे. म्हणून गुंजा तो खडू हातामध्ये घेऊन दरवाजाच्या कडेला त्या खडूने रेषा ओढते.
त्यानंतर इकडे सर्वजण हे मृण्मयीला हलवा भरत असतात आणि तिच्या संग खूप अशा गप्पा करत सर्वजण ह्या गप्पा करत असतात आणि मृण्मयी म्हणत असते की मी लवकरच या घरची सून तर होणारच आणि सर्वांची आवडती मुलगी सुद्धा. त्यानंतर इकडे गुंजाही कपडे वाळवत असते आणि तिला मात्र डोक्यामध्ये तेच टेन्शन असते. गुंजा मनात म्हणत असते की मला कसली इतकी चाहूल लागते, नक्की काहीतरी घोळ आहे. त्यानंतर इकडे मृण्मयी ही मधू आणि विजयाला विचारत असतात की मला तुम्ही फक्त हलवा खाण्यासाठी बोलवले की नक्की दुसरं काहीतरी कारण आहे, सांगा बरं कशासाठी बोलवलेत. विजया आणि रेशीम म्हणत असतात की अगं मृण्मयी, काल जे काही झाले तू मंदारला घरी घेऊन आली पण तुझा वाईट हेतू नव्हता. रेशीमचे काही वाईट व्हावे अशी तुझी इच्छा नव्हती, तरी सुद्धा आम्ही काही विचार न करता तुझ्यावर रागवलो. त्यामुळे आमची चूक आम्हाला नंतर समजली, म्हणून तुझी माफी मागण्यासाठी आम्ही तुला इथे बोलावलेत. त्यानंतर गुंजा ही वर असते आणि काही गुंड आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतात आणि गुंजाचे त्यांच्याकडे लक्ष जाते तर गुंजा धावतच खाली येते. तर विजय आणि रेशीम मृण्मयीला सॉरी बोलतात. मृण्मयी म्हणत असते की तुम्ही सॉरी बोलून मला परके का करतात. खरंच रेशीमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून माझा पूर्ण राग निघून गेला होता. तेव्हा ते गुंड घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात आणि गुंजाही धावतच येत असते. तर गुंजा लगेच सर्व दरवाजा आणि खिडक्या लावून घेते. ते गुंड म्हणत असतात की खिडक्या तर बंद आहेत, त्यामुळे ते काहीतरी असे खाली पाडण्याचा आवाज करतात. तर इकडे सर्वजण म्हणतात की काय झाले. तर गुंजा खूप घाबरलेली असते. सर्वजण विचारतात की गुंजा काय झाले, तू इतकी का घाबरलीस. तेव्हा लगेच खिडकी उघडली जाते आणि मृण्मयीचे लक्ष त्या चोरांकडे जाते. म्हणजे ते गुंड असतात. तर मृण्मयी जोरात ओरडते आणि सर्वजणी सुद्धा खूप घाबरतात आणि लगेच विजया आणि मधू म्हणतात की मृण्मयी तू पोलिसांना फोन लाव. गुंजा म्हणत असते की ते गुंड आहे आणि आपल्या साहेबांना मारण्यासाठी आलेत, म्हणून गुंजा खिडकीत जाऊन त्यांना लोटण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मृण्मयी इकडे फोन करून पोलिसांना बोलावते. मधू म्हणत असते की मृण्मयी तू कबीरला फोन लाव. तेव्हा मृण्मयी कबीरला फोन लावत असते आणि ते गुंड बाहेरून ओरडत असतात की ए कबीर सरपोतदार बाहेर ये, आमच्या साहेबांना धमकी देतो की काय, म्हणून जोराने ओरडत असतात. तर सर्वजणी मात्र खूपच घाबरतात. मृण्मयी म्हणत असते की हा कबीर कधीच काही मनातलं सांगत नाही. तेव्हा विजय म्हणते की थांब मी बघून येते, म्हणून ती गुंजाला समोर धरते आणि दरवाजाकडे येत असते. तेव्हा ते गुंड बाहेरून धमकावत असतात की ए कबीर बाहेर ये आणि आम्हाला काय समजले, तुला चांगलंच धडा शिकवतो, म्हणून ते धमकावत असतात. तर विजय आणखीनच घाबरते. गुंजा म्हणते की कोणीही घाबरू नका, मी पुढे जाते आणि त्यांना चांगला धडा शिकवते. तेव्हा गुंजाने आपल्या हातामध्ये एक मिरची पावडरची बरणी घेतलेली असते आणि हातात बुचकलीवर ती मिरची पावडर घेतलेली असतात. सर्वजण म्हणत असतात की गुंजा तू जाऊ नको, ते नक्की काहीतरी करतील, ते गुंड आहेत. गुंजा म्हणते की कोणीही घाबरू नका, म्हणून गुंजा ही मोठ्या डेअरिंगमध्ये दरवाजा उघडते आणि लगेच त्यांच्या डोळ्यामध्ये ती मिरची पावडर ही फुकते. तेव्हा त्यातील एक गुंडा हा गुंजावर धावून येतो. तर गुंजा आपल्या हातातील काठीने त्याला संघर्ष करू लागते. गुंजा काही घाबरत नसते आणि गुंजा त्या गुंडाला म्हणत असते की तुमचा बाप जरी आला तरी या घरात मी त्यांना घुसून देणार नाही, या घरात घुसणं इतकं सोपं नाही, म्हणून गुंजा आपल्या हातातील काठीने त्यांना रोखत असते. गुंजा म्हणत असते की हे घर माझं आहे, मी या घराचा उमरा आहे, हिम्मत जर असेल तर हा उमरा ओलांडून दाखवा, अगोदर माझ्याशी लढा, मी मरेन पण तुम्हाला आतमध्ये घुसून देणार नाही, कारण ही गुंजाने आखलेली लक्ष्मण रेषा आहे, ती पार करून तुम्ही आतमध्ये येऊनच दाखवा. म्हणून गुंजा खूप अशा डेअरिंगमध्ये त्यांच्याशी ही लढत असते. एक अशी लात त्या गुंडाच्या पोटात बसवते आणि सर्वांना खाली पाडून गुंजा काठीने त्यांना खूप झोडपते. ते गुंड खूपच घाबरतात. तर गुंजा म्हणत असते की या घराची लक्ष्मण रेषा ही गुंजा आहे आणि लक्षात राहील का, परत या घराकडे तोंड वळून बघायचे नाही. ते गुंड खूप घाबरतात आणि प्लीज आम्हाला जाऊन द्या. तर सर्वजणी मात्र आश्चर्यचकित होऊन गुंजाकडे बघत असतात, कारण गुंजामधील जे काही डेअरिंग आहे ती आज सर्वांनी बघितलेली असते आणि गुंजा शेवटी त्या गुंडांना खूप मारून तेथून पळूनच लावते. सर्वांनी मात्र खूप असा आनंद होतो आणि ते गुंड एकदाचे पळाले म्हणून सर्वजणींच्या जीवात जीव येतो आणि सर्वजणी मात्र खूप खुश होतात. तर लगेच गुंजा मनात म्हणत असते की माझ्या साहेबांचा
जीव घेण्यासाठी आले होते, पण गुंजा आहे तोपर्यंत साहेबांच्या जीवाला काही धोका होणार नाही. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मृण्मयीने गुंजाला हे कॉलेजवर पाठवलेले असते आणि तेथील काही मुलं तिला त्रास देत असतात. तर गुंजा त्यांची चांगली जिरवते, म्हणजे त्याच्या कानाखाली देऊन त्याला चांगला जाब विचारते. तेव्हा लगेच मृण्मयी फोन करून त्या मुलीला विचारत असते की ती मुलगी आली होतीस का. तेव्हा ती मुलगी सांगत होती की तुम्ही तर एकदम असे छान असे सॉन्ग पाठवले होते आणि तिचं तर लग्नसुद्धा झाले आहे आणि ती गावंढळ सुद्धा आहे. तर गुंजाने तेथे कॉलेजमध्ये सुद्धा त्या मुलांना चांगला चोप दिलेला असतो आणि मी नावाची डोंगरवाडीची गुंजा आहे असे त्यांना धमकावून सांगितलेले असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.